उरण नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवित आहेत, तर मनसे व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत। या निवडणुकीच्या गोंधळात शेकापक्ष, शिवसेना, भाजपा, आरपीआय महायुती भक्कमपणे उभी राहिली असून ही महायुती उरण नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा बहुमताने जिंकेल असा विश्वास उरणमधील मतदारांना वाटत आहे। उरण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून सोनिया मयेकर, हेमा कैलास पाटील, भावना प्रशांत कोळी व राजेश भगवान कोळी असे महायुतीचे 4 उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवित आहेत। महायुतीच्या या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच महायुतीचे नेते आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेका पक्षाचे नेते काका पाटील, प्राध्यापक LB पाटील, जिल्हा परिषद सदस्य कलावती गावण, पंचायत समिती सभापती निकिता भोईर, माजी सभापती महादेव बंडा, उरण तालुका चिटणीस KC घरत, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश रहाळकर, भाजपाचे महेश बालदी आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उरण नगरपालिकेत महायुती अबाधित असून उरण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्याच उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करतानाच आमदार विवेक पाटील यांनी काँग्रेस आघाडी सरकारच्या अकार्यक्षम कारभारावर कठोर टीका केली। आपल्या ह्या तिन्ही ज्या महिला आपण उभ्या केलेल्या आहेत, ह्या देखील एक चांगला जनसेवेची आवड असणाऱ्या, सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्या, त्याचबरोबर आपल्या ह्या विभागातील जनतेसाठी सातत्यानं सहभाग घेऊन कार्यरत असणाऱ्या अशा आपल्या तिघी महिला आहेत। या तिघी आणि आपले राजेश कोळी या चौघांनाही आपण निवडून द्यावं। या नगरपालिकेवर शिवसेना भाजपची युती गेली 3 टर्म आहे, म्हणजे कालही या ठिकाणी युतीचंच राज्य होतं, आजही आहे आणि मतदार बंधू भगिनी उद्याही आपल्यालाच निवडून देतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। आपले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं युती ही वचनबद्ध राहणार आहे आणि आपले जरी 4 पक्ष असले तरी 4 पक्षामध्ये आपल्या एकी आहे, पण आपले जे विरोधक आहेत त्या विरोधकांची सत्ता राज्यात एकत्र असतात, केंद्रात एकत्र असतात, पण नगरपालिकेमध्ये एकमेकाच्या विरुद्ध लढत असतात। त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवण्याचं आपलं काम करता येईल। या ठिकाणी ज्यांना निवडणुकीमध्ये एक होता येत नाही, ती पण उरणकरांच्या विकासासाठी का उरणकरांच्या प्रश्नासाठी एक कधीच होऊ शकणार नाहीत आणि म्हणून या ठिकाणी युतीचं एक ऐक्य, युतीचे जे एक संघटन आहे, हे भक्कम असं संघटन आहे। एका विचारानं काम करणारे सारे कार्यकर्ते आहेत आणि या साऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उरण नगरपालिकेवर आपण 100% सत्ता हस्तगत करणारच आहोत, पण या सत्तेचा वापर करून निश्चितपणे चांगली कामं उभी केल्याशिवाय आपण ठेवणार नाही अशी ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देत आहे। पनवेल नगर परिषदेच्या निवडणुका 8 डिसेंबरला होत आहेत। या निवडणुकीत पनवेल शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन शेका पक्ष, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी अशी महायुती निवडणुकीत उतरली असून या आघाडीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये महायुतीचे प्रीतम म्हात्रे, अनुराधा ठोकळ, रमेश घुडेकर व प्रमिला कुरघुडे हे उमेदवार निवडणूक लढवित असून मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। पनवेल नगर परिषद प्रभाग क्रमांक 4च्या निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महायुतीचे नेते आमदार विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड आदी मान्यवरांसहित महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला पनवेलकरांनी एकहाती सत्ता दिली, परंतु त्यांना आघाडी सांभाळता आले नाही आणि पनवेल शहराचा विकासही त्यांना करता आला नाही। त्यानंतर महायुतीला काही काळासाठी सत्ता मिळाली। या थोड्या कालावधीतही महायुतीने काँग्रेस पक्षाने केली नाही त्याच्यापेक्षा जास्त कामे करून पनवेलकरांचा पुन्हा एकदा विश्वास संपादन केला आहे। काँग्रेस पक्षाने मात्र महायुतीच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचेच काम केले असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले। ही युती आमची का पनवेल नगरपालिकेसाठी सत्तेवर येण्यासाठी नाही, ही युती शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेची जिल्हा परिषदेपासून आहे। गेली 5 वर्षे आम्ही या युतीमध्ये, या युतीने खासदार दिले, आमदार दिले, जिल्हा परिषदेवर सत्ता दिलेली आहे आणि ही युती ज्या पद्धतीने काम करतो, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे। आता सांगितलं जय म्हात्रे साहेब नगराध्यक्ष असताना जो त्यांनी काम केला, तो काम
2.5 वर्षे काँग्रेसचे आमदार आता असणारे प्रशांत ठाकूर यांना करता आलं नाही. तेवढंच नाही, या पनवेलच्या तुम्ही सर्व जनतेने 22 नगरसेवक काँग्रेसचे निवडून दिले होते. ते 22 नगरसेवक त्यांना टिकवता आले नाही. पनवेलकरांनी तुम्ही दिलेल्या मतांचा त्यांनी विश्वासघात केलेला. विकास सोडा, स्वतःचे नगरसेवक सोडून जातात तर तुम्ही त्यांना का म्हणून आज सत्तेवर बसवणार आहात. पेपरमध्ये आमदार साहेब बघितलं, कप्पची फुटली आणि धनुष्यबाण तुटला. काय कप्पची फुटलं का दारूचे ग्लास सकाळपासून देणार आहेत का लोकांना आज तुम्ही 15 आणि धनुष्यबाण कधीच तुटणार नाही. धनुष्यबाणाने ह्या महाराष्ट्राने ह्या देशाने बघितले धनुष्यबाणाची आहे. 8 तारखेला तुमचा हात, भ्रष्टाचारी हात, महागाईने बरबडलेला हात, तो धनुष्यबाण छेदल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला. माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे यांनी आपल्या कार्यकाळात महायुतीने कशा प्रकारे पनवेल शहराचा विकास केला याची माहिती उपस्थितांना दिली. ही काय विकासाची कामं त्याच्यानंतर आम्ही 2.5 वर्षामध्ये मांडली. त्याच्यामध्ये काँग्रेसनी फक्त त्या विकास कामांना अडथळा करण्याचं काम केलेलं आहे. मग ते रोहिदास वाड्यातला समाज मंदिर असू दे, त्या समाज मंदिराकरता युतीने 1,26,00,000 रुपये मंजूर केले, 1,40,00,000 मंजूर केले आणि ते काम सुद्धा प्रत्यक्ष चालू केले. परंतु या काँग्रेसची जी नतदृष्टी आहे त्याच्यातून त्यांनी त्या कामाला कलेक्टरकडे जाऊन 308 खाली स्टे आणला. 308 म्हणजे काय, एखाद्या कामाला विरोध दर्शवणे. हा काँग्रेसच्या अजेंड्यावरचा खरा बघितला तर त्यांनी तो विषय द्यायला पाहिजे होता. त्यांनी जाहीरनामा जो प्रसिद्ध केला आहे त्याच्यात फक्त कामं दाखवलेली आहेत, पण किती कामांना विरोध केला या पनवेल नगरीच्या विकासाला ते खरोखर त्यांनी अजेंड्यावर घ्यायला पाहिजे होतं. मग पनवेलच्या जनतेला ते घेऊ शकत नाही, पण आम्ही निश्चित ते कामांना जो काही विरोध केलेला आहे ते आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही देणार आहोत. आज आपण बघतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्व रस्ते खराब आहेत, पण पनवेलच्या शहराच्या रस्त्यांची ऑक्टोबर पूर्वी जे काय खड्डे होते ते आम्ही भरले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नयेत यासाठी ईशान्य फाउंडेशन कार्यरत आहे. या ईशान्य फाउंडेशनच्या वतीने नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ईशान्य फाउंडेशनच्या वतीने पनवेल येथील चिंतामणी सभागृहात आयोजित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या या गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 10वी, 12वी तसेच ITIच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईशान्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या हस्ते 10वी, 12वी व ITI परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. ईशान्य फाउंडेशन व या फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती या फाउंडेशनचे पदाधिकारी पारुल मेहता यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. ईशान्य फाउंडेशन का उद्देश्य लाइवलीहुड है, सेकेंडरी सोर्स ऑफ इनकम. हर एक प्रोग्राम हम करते हैं या सपोर्ट करते हैं जहाँ पे उनको जॉब मिले. दैट्स व्हाई ITI इज अ इंस्टीट्यूट वेयर दे गेट ट्रेन एंड दे आल्सो गेट द प्लेसमेंट. So that's why it aligned with our aim and that's why we are अवार्ड भी मिला है और उन्हें स्कॉलरशिप भी मिलेगी. अवार्ड के बाद अगर वो फर्दर स्टडी करना चाहते हैं तो 100% स्कॉलरशिप हम देंगे और काउंसलिंग भी देने वाले हैं. हम ऑलरेडी कर रहे हैं. एक प्रोग्राम हम अभी शुरू किया है वो ग्रुप सिक्योरिटी
ड्रॉप आउट स्टूडेंट जो रहते हैं उनको हम ग्रुप 4 के साथ सिक्योरिटी ट्रेनिंग देते हैं। वो 15 दिन की ट्रेनिंग के बाद उन्हें फैक्ट्री में जॉब मिलता है। वो अराउंड 5,000 या 6,000 रुपीज़ का जॉब उनको इमीडिएटली मिल जाता है। गर्ल्स लोग के लिए हम टेलरिंग क्लास करते हैं। उनके बाद उनको बैग्स बनाने का सिखाते हैं और बुटीक्स में सप्लाई करते हैं। और एक प्रोग्राम हम कर रहे हैं वो फार्मर्स के साथ, जो काउ प्रोजेक्ट हम कर रहे हैं। कोऑपरेटिव मिल्क डेयरी शुरू करने वाले हैं। उनको वी हैव डोनेटेड देम होइस्टन काउ विच इज़ इम्पोर्टेड काउ, जो दिन के अराउंड 15 लीटर मिल्क देती है। और वो मिल्क के टाइप करके हम डेयरी के संमत कायद्याची माहिती, ज्ञान हे सर्व नागरिकांना असावे लागते। न्याय व्यवस्थेत ते अपेक्षित आहे। कायद्याच्या अनुयायातून चूक जरी झाली तरी त्यास कायदा माफ करीत नाही। म्हणून सर्वांनीच कायद्याचे मूलभूत अध्ययन केले पाहिजे, असे मत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश पांडुरंग खानावकर यांनी व्यक्त केले। रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कायदा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट SP खानावकर हे बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक PK क्षीरसागर हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप घोडके यांनी केले। राज्यघटना दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागाने घेतलेल्या स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यामध्ये वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक कुमार रुपेश पवार, निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक कुमार गणेश शिंदे, भिंतीचित्र स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी संगम गायकर। सदर समारंभास 280 राज्यशास्त्राचे विद्यार्थी व NSS चे विद्यार्थी उपस्थित होते। तसेच प्राध्यापक परीटसर, प्राध्यापक PY कांबळे हे उपस्थित होते। स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्राध्यापक CP चिंदळे यांनी काम पाहिले। कार्यक्रमाचा समारोप कुमारी प्रतीक्षा घरत हिच्या आभार प्रदर्शनाने व देशभक्तीपर गीताने झाला। सूत्रसंचालन कुमारी संगम गायकर हिने केले। पनवेल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवीन पनवेल व पोदी विभागही येतो। पोदी विभाग नवीन पनवेल परिसरातील पंचशील नगर IPCL कॉलनी विभाग हा प्रभाग क्रमांक 10 मध्ये येतो। या प्रभागातून शेका पक्ष, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी, महायुतीचे गणेश कडू, जयवंत महामुनी, मीरा म्हात्रे, पद्मा भुजबळ हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधील महायुतीच्या गणेश कडू, जयवंत महामुनी, मीरा म्हात्रे, पद्मा भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख व माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, प्रभाग 3 चे उमेदवार नगरसेविका नीलम घरत, अजय भोईर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पनवेल शहर व नवीन पनवेल पोदी विभागाचा विकास करण्यासाठी महायुतीच्याच नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांनी यावेळी केले। चुकून जो उमेदवार इथून निवडून दिला होता काँग्रेस पक्षाचा, त्या उमेदवाराने या प्रभागामध्ये काय विकास केला आणि काय दिवे लावलेत याची आपल्याला कल्पना आहेच। कोणतरी भाषणात म्हणतोय या प्रभागामध्ये लाईट लावले, गटारे केली, गटारे त्या नगरसेवकाने नाही केली। ती गटारं त्या नगरसेविका नवरा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर सिडकोचं काम मिळण्यासाठी केलेलं आहे, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी केलेलं आहे, लोकांच्या विकासासाठी नाही। आणि ती पण गटारं बांधलेली गटारं आपण बघताय हे टाईपच्या या प्रभागात आपण जिथे उभे आहोत तिथे बघतोय किती गटारं पडली आणि किती चांगल्या स्थितीत आहेत ती आपल्याला दिसतायच। मित्र, आपण डोळे उघडे ठेवून या वेळेला मतदान करायचं आहे। आपण मागच्या वेळेला केलेली चूक या वेळेला होणार नाही, यांच्या पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही, पडू नका। कारण पैसे देतील, आज पैसे देतील आणि उद्या काम घेऊन गेल्यानंतर सांगतील तुम्ही मतं दिलीत, आम्ही तुम्हाला पैसे दिलेत, यापुढे 5 वर्ष आमच्या समोर उभं राहायचं नाही, 5 वर्षानंतर बघू, अशी यांची वृत्ती आहे। या वृत्तीला कडाडून विरोध करून या महाआघाडीचे उमेदवार जे आहेत त्याला प्रचंड बहुमताने कपशी आणि घड्याळ्या निशाणीवर बटन दाबून, त्या निशाणीच्या बाजूचं बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी कराल
अशी मी आशा बाळगतो। काँग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार आणि काँग्रेस पक्षाने पनवेल शहराचा थांबविलेला विकास यावर राजेंद्र पाटील यांनी परखड टीका करीत महायुतीच्याच उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले। 2 वर्षातून पूर्वी तुम्ही प्रशांत ठाकूरांना इथून निवडून दिलात, परत काय बघायला आला नाही। फक्त आता निवडणूक आली म्हणून तो आता येतोय। मुंबईचा मावली असेल, पुण्याचे किंवा दिल्लीचा ठग असेल, हे तिघे सन्मान मान खाली घालतील इतके ठाकूर पितापूत आताचे उदाहरण दिलं आम्ही। आमचे नारायण भगत आमच्या सोबत आहेत, अगदी प्रामाणिकपणे ते काम करतायत। आमच्या विरुद्ध गणेश कडूच्या विरुद्ध रवी नाईक म्हणून आमचे उमेदवार बामणडोरी गावचे आहेत। त्यांना बामणडोरीमध्ये कोण कुत्रा विचारत नाही, ते भुंकाला इकडे आलेत, त्यांना इथे भुंकू द्या कधी भुंकाचं असेल तर। पण त्या भुंकणाऱ्या कुत्र्याची जसं एकलव्याने द्रोणाचार्याच्या कुत्र्यावर बाण टोकून त्याची बोलती बंद केली होती, तशी मर्दारूपी बाण देऊन याची बोलती बंद करा असं मी तुम्हाला विनंती करतो। लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने रिटेल क्षेत्रात 51% व एका ब्रँडसाठी 100% विदेशी गुंतवणूक विधेयकाला मंजुरी देऊन देशभरात खळबळ माजवून दिली आहे। या विधेयकाला संसदेत विरोधी पक्षांनी विरोध करीत 2 दिवस संसदेचे कामकाज बंद पाडले, तर देशभरातील व्यापारी मंडळी काँग्रेस सरकारच्या या निर्णयाविरोधात आंदोलने करीत आहेत। रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणूकदारांना पायघडा घालणारे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी भाव देण्यास तयार नाही। महाराष्ट्रात ऊस व कापसाला रास्त भाव मिळावा यासाठी आमदार खासदार उपोषण करीत आहेत, तर शेतकरी रस्त्यावर आंदोलन करीत आहे। आपल्या देशातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापर्यंत जेरीस आणायचे आणि परदेशी गुंतवणूकदारांना वारेमाप नफा कमविण्यासाठी आमंत्रण द्यायचे ही काँग्रेस पक्षाची नीती सामान्य व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त करणारी असल्याने देशभरातून काँग्रेस सरकारच्या निर्णयाचा निषेध होत आहे। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बंद पाळून केंद्र सरकारच्या रिटेल क्षेत्रातील गुंतवणुकीचा निषेध करीत एक मोर्चा काढला होता। या मोर्चात एपीएमसी मार्केटमधील व्यापारी व नागरिक सहभागी झाले होते। यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया अशा प्रकारे व्यक्त केल्या। सर, जिस तरह से कांग्रेस का नारा है कि कांग्रेस का हाथ आम आदमी के साथ, तो आपको क्या लगता है कि कांग्रेस का हाथ आम आदमी के साथ नहीं है? अभी आपको पता है हाथ का कार्य अभी है, सबको मालूम है क्या हुआ है। हाथ जो दिखा है अभी आम जनता भी हाथ दिखा रही है, तो आपको समझ आना चाहिए। 1 करोड़ लोगों को बोलते हैं सरकार कि नौकरी मिलेगी, बाकी सामने 10 करोड़ लोगों जो है वो बेकार हो जाएंगे। आज सरकार किसी को जब नौकरी नहीं दे सकती है तभी आदमी छोटी मोटी मुड़ी लेके एक अपना धंधा खोल के बैठ जाता है कि जहाँ पे उनको कोई डिग्री की आवश्यकता नहीं होती है, खाली अपने व्यापारी जो उसकी समझ है वो हिसाब से वो छोटा मोटा व्यापार करता है। पान के गल्ले से लेके अब एपीएमसी जैसी मार्केट में वो सब जो है तो उनको कोई सर्टिफिकेट की जरूरत नहीं होती है। आप नौकरी लेने को जाओ तो 10 टाइप का सर्टिफिकेट देना पड़ता है, और सरकार नौकरी दे तो सकती नहीं है। तो जिसके पास जो अपना काम धंधा करके अपना व्यवहार चला रहा है तो उसके पेट पर लात मार के सरकार बोलेगी कि हमारा हाथ आपके साथ है, ये मुझे तो नहीं लगता है। सर, जानना चाहिए किन बातों का विरोध आप सभी कर रहे हैं? हम ये विरोध कर रहे हैं कि डायरेक्ट फॉरेन ट्रेड इन्वेस्टमेंट यानी जो फॉरेन लोगों को या जो लाने की जो बात चल रही है उनको जो परमिशन दी गई है उसके अगेंस्ट में हमने धरना का कार्यक्रम किया है। जो वॉलमार्ट लाने की बात कर रहे हैं वो खुद अपने देश के अंदर उनको गवर्नमेंट परमिशन नहीं देती है, तो भारत सरकार उसको लाल जादम बिछा के क्यों बुला रही है, ये हमारी समझ में आती नहीं है। आज आप सुबह से टीवी में देख रहे हो कि नो मोशन का लाने के लिए भी ओपोजिशन पार्टी तैयार है। जिन जिन राज्यों में बीजेपी गवर्नमेंट है इन्होंने ओपोज किया है। रामविलास पासवान जी ने भी आज ओपोज डिक्लेयर किया है, मायावती जी ने भी ओपोज डिक्लेयर किया है कि कोई ये लोग चाहते नहीं है कि देश के अंदर सभी आदमी रोड के ऊपर आ जावे और सभी को काम मिले, बेरोजगार रोक नहीं हो जावे। इसकी वजह से आज हम लोगों ने भी, ये व्यापारी लोगों ने ये काम किया है, क्योंकि एक दुकान के अंदर आज कम से कम 5 से 7 मजदूर लोग भी काम करते हैं। इन सारा परिवार का जो गुजरान चलता है वो व्यापारी चलाता है। अगर ये व्यापारी की दुकान बंद हो जाए। कर्नाळा आज तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा
9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.